नमस्कार, बद्री कांदे पोहे चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रव्याचा केक बनवतोय, सुजीचा केक बनवतोय। ही मध्यम अशी सुजी आपण घेतलेली आहे। कस्टर्ड पावडर घेतली, कोको पावडर घेतली, दही घेतलेलं आहे। 1 वाटी रवा घेतला असेल तर त्याला अर्धी वाटी साखर वापरणार आहोत। 5 ते 6 चमचे आपण छोटे छोटे तेल, खाण्याचं तेल वापरणार आहोत। आता सुरुवातीला आपण हा रवा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून बारीक करून घेऊया। तर आपण आता हा रवा मिक्सरमधून असा बारीक करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण मिक्सरमधून रवा बारीक करून घेतलेला आहे। हाताला थोडंसं पीठ लागते। अशा पद्धतीने आपल्याला रवा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा। तुम्हाला दिसतंय का? अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं। ही अर्धी वाटी साखर आहे, ती मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ। अर्धी वाटी दही, छोटे 4-5 चमचे आपण तेल त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। तर हे मिश्रण आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया। एक फाईन लिक्विड तयार करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपलं लिक्विड तयार झालेलं आहे। थोडा थोडा याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला रवा ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात। जेवढं आपण मिश्रण घेतलं त्याच्यामध्ये हे परफेक्ट झालेलं आहे, परंतु सुजी रवा जो आहे तो फुलतो, त्यामुळे आपल्याला थोडंसं याच्यामध्ये दूध ॲड करावं लागणार आहे। अशा पद्धतीने फर्स्ट पार्ट तयार झालेला आहे। तर आपण आता काय करूया, थोडा रेस्ट करण्यासाठी ठेवूया। 1 तासभर रेस्ट करूया, म्हणजे रवा चांगला फुलेल आणि मग आपण केक्सची तयारी करूया। आता 1 तासाने आपण पाहू शकतो रवा आपला पूर्ण फुललेला आहे आणि आपलं मिश्रण एकसारखं झालेलं आहे। यामध्ये आपण 2 चमचे कोको पावडर आणि 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। ते मिश्रण मिक्स करून घेऊ आणि थोडंसं मिश्रण फुलल्यामुळं घट्ट झालेलं आहे, तर आपल्याला 1-1.5 चमचा आणखी दूध लागणार आहे। तर ते मिक्स करून घेऊया आपण। यामध्ये आपण अर्धा चमचा इसेन्स वापरलेले आहे आणि चिमूटभर मीठ ॲड केलेलं आहे। आता मिक्स करून घेऊया। 1 चमचा बेकिंग पावडर घालूयात, मिक्स करून घेऊ अगोदर। याच्यात अर्धा चमचा सोडा आणि त्याच्यावरती हे मिश्रण थोडंसं घट्ट ठेवलं आहे आपण। थोडं त्याच्यावर दूध टाकायचं आणि आता मिक्स करून घेऊया। तर सोडा टाकल्यामुळे आपलं मिश्रण अशा पद्धतीने तयार झालेलं आहे। आता आपण एका पातेल्याला काय केले, तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण आता ॲड करूयात। सर्व मिश्रण ॲड करून घेऊ। अशा पद्धतीने पूर्ण मिश्रण आपण एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे। तर गार्निशिंगसाठी थोडे बदाम कट केलेले आहेत, तर ते वरून हे ऑप्शनल आहे। तर आपण 15-20 मिनिटं अगोदरच काय केलेलं आहे, हा पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। तर आता त्यामध्ये आपण हे मिश्रण ठेवूया। तर अशा पद्धतीने आपण ठेवलेलं आहे। त्याला आता झाकून घेऊया आणि 35 ते 40 मिनिट याला लागणार आहेत। तर 35 ते 40 मिनिट याला लागणार आहेत।
तर तोपर्यंत हा ठेवूया आणि नंतर 31 मिनिटांनी आपण उघडून बघू. 45 मिनिट झालेले आहेत. आपण एकदा 30 मिनिटाला पाहिलेलं होतं, परंतु तेव्हा केक बेक झालेला नव्हता. आता आपण उघडून पाहूया. तर अशा पद्धतीनं आपला ब्राऊन केक तयार झालेला आहे. तर आपण पाहिले की याला काही चिकटलेलं नाही, याचा अर्थ आपला केक तयार झालेला आहे. चला तर त्याला बाहेर काढून घेऊ. तर किती जाळी आली आहे पाहू शकता तुम्ही. 1 वाटीचा आपण रवा केक केलेला आहे, कोको पावडर आणि कस्टर्ड पावडर वापरून. तर अतिशय अप्रतिम दिसतोय. जाळी पण किती छान आली आहे, जसं काही स्पंज केक झाला आहे आपला हा, आणि खरपूसही झालेला आहे, खूप छान. तर घरच्या घरी आपण एका पॅनमध्ये बनवलेला हा केक आहे. वाटतोय का तरी बघा, हा पॅनमध्ये बनवला असेल. खूप छान आहे, मस्त रेसिपी झालेली आहे. तुम्हीही ट्राय करा, खूप छान.